शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कामगज विदारक पंचानना, क्रोधजल दवी विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंडकिरणा, चंद्रशेखरा ऋषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभ नग छेदका सहस्त्रनयना, अहंकार अंधकार सूरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नग विहारा, निगमागम वंद्या, सुहास्ते वक्रा, दक्षम खदलना, आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती. उद्धारिल्या शबर सिंह केतन नृपती, यावरी सूत शौनकादिका प्रती, नैमिषारण्यी सांगत. अनर्थ देशी वास्तव्य करीत, एक द्विज नामे देवरत, वेदाध्ययने शास्त्ररत, पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्य खाणी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी, पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम आधित ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न, जवाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहलियावरी काही दिवस होता श्वशूरधरी, सायंकाळी नदी तीरी संध्यावदनासी तो गेला. परतून येता अंधार पायास झोंबला, दुर्धर विकार तेथेच पडले कलेवर. नगरात हाक जाहली, माता पिता समेत शारदा धावून आली तेथ. गत प्राण देखुनी प्राणनाथ, शरीर घालीत धरणीवरी, म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडले माझे जहाज, ओस पडली सेज, बोलो गुज कोणासी, माझे बुडाले भांडार, सर्परूपे वरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाके तोडून या देखोनी शारदेची करुणा. अश्रू आले जनांची या नयना, म्हणती आहा पशुपते भाललोचना, हे आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन. माता पिता बंधू आप्तजन, शारदेशी संगे घेऊन सदना प्रती गेले ते. कित्येक दिवस जाहलियावरी, घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिरी. तव एक अपूर्व वर्तले, ध्रुव नामे ऋषीश्वर, वृत्त तपस्वी गेले नेत्र, शिष्य हाती धरोनी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार, ध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वैद वक्ता, विप्रासन दिसे केवळ अंध, अमोध वदल आशीर्वाद, हासोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख बरे, म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान. ध्रुव म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती, माझे जीवे बाहेर आले ते माघारी नसरे कदा काय, माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेचे घडविन. घरची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त, समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, शणे रंकाचा रावक सहस्त्र राव करी सहस्त्र नेत्र, शापेन लगता क्षणमात्र कुळासहित संहारिती. शाप बळेचे विशेष, सर्प केला राजा नहुष, यादव कुळ निशेष, भस्म झाले ब्रह्मशापे, ब्राह्मणी शोभोनी निर्धारी, शक्राची संपत्ती घातली सागरी, ब्रह्मशापे मुरारी, अंब ऋषीचे जन्म घेत, विधी हरी हर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती, विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धे, जमदग्नीचा क्रोध ब्रह्म, चौघे पुत्र केले भस्म, स्त्रिया असता पांडुराजा सत्तम, भोग नाही सर्वदा, विप्रशापाची नवलगती, 8 सहस्त्र सागर जळती, कुबेर पुत्र वृक्ष होती, नारद शापे करुनिया, कृष्णासहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकळ, दंडका ऐसा नृपाळ, क्षणमात्री दग्ध केला, ब्रह्मशाप परम दृढ, नृगराज केला सरड, धराधर शत्रू बळ प्रचंड, शस्त्र भगे त्या अंगी, शैरागी केला त्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन, शाप देऊन सूर्यनंदन, दासीपुत्र केला पे, पाषाणाचे करीती देव, रंकाचेही करीती राव, मंत्राक्षदा टाकिता नवपल्लव, कोरड्या काष्टा फुटले की, ब्राह्मण थोर वित्री जगती, हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडती. यावरी ध्रुव ते प्रति बोलता झाला ते एका, म्हणे एके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत, षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा, म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तोवरी मी येथेच राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नाही ध्रुव तो, म्हणे व्रताचा प्रारंभ प्रेमेसी करावा जाण, चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेसी,
शुद्ध पक्षी करावा. पाहुणी सुमुहूर्त सोमवार, अष्टमी, चतुर्दशी, परिकर पूजा वा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी. गुरुवचन शारदा एकोणी तैसेची, करीन पडे न्यून ध्रुव. गुरुपासून षडाक्षर मंत्र घेतला, दिव्य शिवमंदिर करून वरी दिले शुभ्र वित्तान. चारी स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमने, भूमी शोधोनी रंग माळा अस्तरणे. षोडश वर्ण यंत्र करणे, अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालोनी तांदूळ, वरी घट स्थापोनी अडोळ. शोभा बहुत आणीचे, उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिचे. सुवर्णाच्या करोनी, मग एकनिष्ठा धरोनी. षोडशोपचारी पूजेचे, यथासांग ब्राह्मण संतर्पण. सुवासिनी पूजेचे, प्रीती करून षड्रस चतुर्विध अन्न द्यावे. भोजन तृप्तीवरी, पुराण श्रवण कीर्तन येनची. करावे जागरण, गुरुवचनी विश्वासपूर्ण. धरुणी वर्तने सर्वदा, कुंदे वर्ण केवळ. कर्पूर गौर पया, फेन धवल ज्योतिर्मय. शुभ्र तेजाळ, रजत वर्ण निर्मळ दो. सूर्यकोटी सम तेज विराजत, शुभ्र आभरणी भूषित. जनदानंद कंद गुणातीत, स्वधूर्णी विराजत. मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित, सर्प मणियुक्त विराजत. किशोर चंद्र भाळी मिरवत, भस्मचर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन, केयुरांगद शुभ्र. वीर कंकण मुंडमाळा शोभाय मान दिसती. लोचन सूर्ये दुवत, दिव्य गरुड पाचो हुनी वरिष्ठ. विराजमान दिसे नीळकंठ, दशभुज आयुधे सगट. झळकती प्रळय चपळे ऐसी, खटवांग त्रिशूळ कपाल डमरू. अंकुश पाश घंटा नागधरू, पिनाक पाशुपत कमल तेजकारु. शुभ्र वर्ण आयुधे, शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन. शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन, मणिमय शुभ्र सिंहासन. नाना रत्ने विराजत, कैलासगिरी शुभ्र वर्ण. बरी मंडप शुभ्र सहस्रयोजन, स्तंभ विरहित सहस्र किरण. गगनी जेवी प्रकाशेपे, ऐरावतीहून विशाळ शुभ्र. पुढे शोभे नंदिकेश्वर, मणिमय कुंडले सुंदर. शेष तक्षक झळकती, ब्रह्मानंद सुख मुरोन. ओतिले शिवस्वरूप सगुण, आता भवानीचे ध्यान. शारदा ध्यानी आणित, बाला तन्वंगी सुंदर. विराजमान चंद्रशेखर, चतुर्भुज पशांकुश धर. गदापज्ञ युक्त जे, सरू तोरू सुमन माळा युक्त. मल्लिका बकुळ कमळी विराजित, ईभ मुक्ता व तंसट डोलत. शोभा अद्भुत कोनवर्णी, हरिमत्या भुजंग वेणी. जववदना आकर्ण नयनी, द्वादशादित्य शोभा जगनी. कांची वरी झळकतसे, मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत. निस्तीम रूप लक्षण युक्त, ओवाळून टाकाव्या समस्त जिच्या पांदांगुष्टा वरुणी. कोटी मनमत शोभा साजिरी, त्रिभुवन जननी. त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनिया वरी. अंगीचा सुवास धावत, पदमुद्रा जेथे उमटती, तेथे आरक्त कमळे उगवती. द्विजपंक्तीचा रंग पडता शिती, खडे होती दिव्यमणी. या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक. शशी मित्र द्विमुख, जिच्या तेजे शोभती. विधी शुक्रादी बाळे अज्ञान, स्नेह निजगर्भी करी पाळन. समस्त त्रिभुवन लावण्य, ओतिले स्वरूप देवीचे. विशाळ तांटके प्रभा खन, ओतिली शशी मित्र तेज गाळून. गंडस्थळी प्रभापूर्ण, पडली झळके अत्यंत. बिंबाधर अति आरक्त, नासिकेचे वरी डोलता मुक्त. प्रबळाचे केवळ भासत तेज अमित न वर्णवे. नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी, तो गुंजे ऐसे दिसे. क्षणभरी जगन्माता हास्य करी, तो रंग दिसे शुभ्रवर्ण. ओळीने बैसल्या हंस पक्ती, तैसे द्विज हासता झळकती. मुक्त शुभ्रवर्ण मागुती, हेमवंतीचे झळकती. दंतपक्ती शुभ्र अत्यंत, अधर प्रभेने आरक्त भासत. डाळिंब बीज पक्व शोभत शणैक, तैसे दिसती. कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती. इंद्रनिळा समान, श्यामलांग प्रभा दैदिप्यमान. मुक्ता माझी बिंबली, कमंडलू तेजस्वी सुंदर. देवी विश्वजननीचे पयोधर, कुमार आणि इभवक्त्र. जातील अमृत प्राशिती, प्रळय चपळा गाळोनी. समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर. मुक्तलग कुंचुकी प्रभाकर, बाहुभूषणे झळकती. इंद्र नील वर्णी, लीला वेशधारिणी. भक्तानुग्रहकारिणी, प्रळय रूपिणी. आदिमाता, आदिपुरुषाची ज्ञानकळा. घडी मोडी ब्रह्मांड माळा, जिचे स्वरूप पाहता डोळा. जाश्वनिळा धळणी न पुरे, कृत्तिका पुंज झळके गगनी. तैसे जल जघोष डोलती करणी. अरुण संध्या रागा उभे आणि
कुंकुम रेखा आरक्तपणे विश्वपरळई शिव सगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा हा 2 वेळा वारिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी पिचबरा तांबूल रेखांकित वंदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी आंबेची बेणी शोभे तैसी कृष्णवर्ण करुळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी तेची ब्रह्मांडा वरुणी स्वधुरुणी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मज नंदिनी गुप्तते मुद राखडी मच्छकाची अलंकार हे प्रयागी तळपती जळचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ त्याची डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही स्तन ते जाळ औरोनी धरले 2 पक्षी अक्षय सौभाग्य नव्हे खंडन म्हणून वज्र चूडे मंडित करजान दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नेपुरे पैंजन गरजता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करोनिया बघते जे एकनिष्ठ पायी दुल्हारे जोडवी अनवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन करवीत यथाविधी प्रमाण 11 शते दंपत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तव रवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झाली या कस्मता भवानी तेथे प्रकटली असंभाव्य तेज देखोनी नेत्रुवासी नेत्र आले तेची शनी नेत्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करते स्तवन उभे टाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून अनेक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धराधरे नंदिनी सौभाग्य सरिते हिरंब जननी भक्त हृदयार विंद चिन्मय खाणे वेद पुराणी वंद्य तू तुझ्या कृपे निश्चिती गर्भादासी नेत्रनेती मागे सांडून पवन गती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुख्य होती वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ रत्नी होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भवभय हारके भवानी भक्त पालके मनोल्हासिनी वेदमाते द्विजन रंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापशमनी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे एकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नेत्रुवे वृत्तांत मळीहून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते आंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करिसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे इच्या भरतारासी स्त्रिया दोघीजणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी इणे वर वश करोनी वडील कामिनी बिघडविले ऐशेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुनी इच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी इणे नेत्र करुणी आरक्त झिडकारिलिता तो जार पतित मग तो होऊन खेदयुक्त गृहासे गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इच्छा ध्यासे करून तो जार मृत्यू पावला ईस विधवा हो म्हणून इच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण इच्छा दुःखे करून या मग हेही काळे मृत्यू पावली हे तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईसवरली ए जन्मी जन जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला ईसी दावा साधून इच्या पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन येथून दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन हिचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नामध्ये नित्य होणे भोग देईल प्रीती करून जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदीस शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जाणपा ईस नित्य भोगी होईल तो हरिक तैसाच विप्र पावेल सुख
स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगोनी अंबा पावली अंतर्धान. त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची. तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र. धीर भावे सासू शूर आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे घटित खदा खदा जन हासत. म्हणती हे दे केवी घडे विपरीत अंबाईस भेटले कधी. एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरा आरोहण करून तो आकाशवाणी बोले गरजून सत्य गर्भ शारदेचा. जनवर अमंगल म्हणती ती कापट्यवाणी सकळ. त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते एका. ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अगटित घडवी निर्धार. स्तंभे विण धरले अंबर कुंभिनी तरे जळावरी. ग्रह गण भगणे दिवाकर यास आहे कोणाचा आधार. सर्वदेही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे. परस्परे पंचभूतांसी वैर ती एकरूप चालती कौतुक थोर. जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पाहतो काय एक न करी जगन्नाथ. राजा पूर्वी युपकेत त्याचे जळे पडेले रेत. ते जळ प्राशित वेश्या एक ती तुकेही झाली ते गर्भिणी. पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी. ते जळ हरिणी प्राशित तोची झाला कृषी शृंगी. त्याने ख्याती केली दशरथ यागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी. दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत. तो मत्स्य राजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला. कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भधाराहत. रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा. सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले पांच देवा समागमे. ऐसे बोले ती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन. मागोती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो. शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोणी किडे पडती. ऐसे एकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत. तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळू लागले. हे देखोनी सर्वजन शारदेसी घालिती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुकी सारखी. मग 30 पुत्र झाला सतेज. लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज. शुद्धा द्वितीयेपासून उपनयन झाली अपूर्ण. 8वे वर्षी वेदाध्ययन 4 वेद 6 शास्त्रे जाण. मुखोद्वत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी. देवी पंडितात अग्रगणी जेणे अनुष्ठाने पिनाक पाणी. प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समेत. लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्रा प्रतिदात. यात्रा भूत मिळाले तो द्रविड देशीचा ब्राह्मण. तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहुनी कष्टी होती अंतरी. परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन. उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्याचा त्यास तू त्या पासी राहे 4 मास. समागम न करी निशेष शिवपदासी पावसी. मग शिवरात्री यात्रा करून व्रतारासी केले नमन. म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला. उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती. तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरून पतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी. तप आचरला अपार मातृ पितृ भजनी सादर. माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन. धिक त्याचे तपज्ञान धक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे. घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माया बापा शिणवीत. अन्न नेदी बाहेर घालीत शब्द बाणे हृदय भेदी. तो जरी पडला षटशास्त्र परी अनामिका होणे अपवित्र. तयाचे न पाहावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचेल स्नान. महादोषी तो कृतघ्न यम दारुण गांजित. यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगेश्वर शरीर ठेवून परत्र पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन पावने सुखे राहिले. शिवलीला मृत सरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन. भोरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती. जे मृत्यूने कवळले सहज त्यासी नावडे हा रसराज. ज्यांची सकृती तेजपुंज त्याचे अधिकारी येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर स्रोत या विनिवी दोडोनी कर. शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय सुरता वक्ता.
मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखे सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतो शुभम भवतो शुभम भवतो. हर हर महादेव. आपण शिवलीलामृताध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.